पोर्टचा उल्लेख झालेला आहे। आज कोकणामध्ये आम्ही किनारपट्टीची आमची सगळी मतदारसंघ, अध्यक्ष महोदय आपणही कोकणातून आहात, या सगळ्या किनारपट्टीच्या मतदारसंघामध्ये पोर्ट आहेत, 100% आहेत। पण या पोर्टची उलाढाल किती होते आहे, ह्यांचे किती एग्रीमेंट साइन झालेत, कुठल्या देशांची साइन झालेत। आज जेव्हा आम्ही पोर्टच्या दिशेने जातो, पोर्ट बघतो, ते कस्टम ऑफिसर तिकडे बसलेले असतात, पण आपल्याला जसं मी सांगितलं फक्त उल्लेख नाही तर खोलात जाणं गरजेचं आहे। किती एग्रीमेंटवर तो पोर्ट चालू आहे। जेव्हा एग्रीमेंट झाली सरकार बरोबर, तेव्हा सरकारला काय काय सांगितलं होतं की आम्ही काय काय देणार आहोत तो पोर्टच्या नावाखाली, आणि आता तिकडे काय आहे अस्तित्वामध्ये ह्याचं कधीतरी ऑडिट झालं पाहिजे। निलेश राणेजींनी मुद्दा मांडला होता पोर्ट्सच्या संदर्भात आणि विशेषतः कोकण किनारपट्टीवरील पोर्टच्या संदर्भातला एकतर त्यांनी ही देखील मागणी केली की त्याचं ऑडिट झालं पाहिजे। निश्चितपणे मागच्या काळामध्ये हे सगळे पोर्ट्स आणि त्यासोबत 700 पेक्षा जास्त लँडिंग पॉइंट्स आहेत, या लँडिंग पॉइंट्सला कसं मॅन करता येईल या संदर्भातला एक आराखडा आपण तयार केलेला आहे आणि त्यातनं अधिक सुरक्षित अशा प्रकारचं वातावरण कसं तयार करता येईल हा आपला प्रयत्न आहे।